गोड गोड खोटे बोलणे लोकांना खरे वाटते. आपली स्तुती ऐकताना कानाला बरे वाटते. गोड गोड खोटे बोलणे लोकांना खरे वाटते. आपली स्तुती ऐकताना कानाला बरे वाटते. मनातून खुश होऊन येतात लोक सांत्वनाला. मनातून खुश होऊन येतात लोक सांत्वनाला. खोटे खोटे चार शब्द ऐकले की कानालाही बरे वाटते. खोटे खोटे चार शब्द ऐकले की कानालाही बरे वाटते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या ओळी ऐकून तुम्हालाही वाटलं असेल हे कुणाबद्दल सांगत आहे, तर मी वसंत पुरुषोत्तम काळे या लेखकांची माहिती देत आहे. हे एक उत्कृष्ट लेखक होते, कथाकार, कथानककार, कादंबरीकार असे त्यांनी एकूण 60 पेक्षा अधिक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. 1600 पेक्षा अधिक कथाकथन जे आहेत त्यांनी स्टेज शो केले आहे आणि ते व्हिडिओ कॅसेटच्या माध्यमाने लोकांपर्यंत पोचणारे पहिले असे लेखक आहेत. असे ह्या लेखकाचा आज आपण पाठ पाहणार आहोत. बेटा मी ऐकतो आहे. पाठाचं नाव आहे बेटा मी ऐकतो आहे. या पाठामध्ये लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे की एखादा व्यक्ती जो असतो कलेवर भरपूर प्रेम करतो आणि त्या कलेपासून वंचित झाल्यावर त्यांचा मुलगा त्यांची इच्छा कशा पद्धतीने पूर्ण करतो. म्हणजे या पाठामधून आपण हे जाणणार आहोत की कलेवर प्रेम असणारा व्यक्ती जो आहे कलेपासून वंचित झालेला आहे, परंतु त्याच व्यक्तीची इच्छा त्याचा मुलगा कशा रीतीने पूर्ण करत आहे. चला तर पाहूया आपण बेटा मी ऐकतो आहे या पाठातून. देखो प्यारे बच्चों, हम पाठ देख रहे हैं. पाठ तीसरा है बेटा मी ऐकतो आहे. मतलब बेटे मैं आपकी बातों को सुन रहा हूँ. वपू काळे म्हणजेच या ठिकाणी जे आहे वसंत पुरुषोत्तम काळे यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. इनकी जानकारी दी आहे. 1932 त्यांचा जन्म जो आहे 1932 मध्ये झालेला आहे आणि 2001 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हाताने, पेन सलामत तो, ब्रह्मदेवाचा काळ, गुलमोहर, कर्मचारी, कारे भुललासी, एक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय इत्यादी कथासंग्रह. ही वाट एकटीची, पार्टनर इत्यादी कादंबरी लेखन प्रसिद्ध. आकर्षक कथानके, ओघवती निवेदनशैली आणि चटपटीत संवाद यामुळे त्यांच्या कथा वाचक प्रिय आहेत. संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील. मतलब अभी यहाँ पर पाठ में बताया कि संगीत कला जो उस पर बहुत अपने प्राण से भी अधिक जो है उनके पिता थे वो प्यार करते थे. व अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा. मतलब वो जो संगीत से दूर हुए हैं इसलिए उनका जो बेटा है उनके प्रयास कर रहा है कि वो उनको वो संगीत से दूर ना हो. याचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकाने केले आहे. तो यहाँ पर जो हमारे भावनाओं को छूने वाला वर्णन जो है इस पाठ में दिया गया हुआ है. तो ये सारी बातें जो है प्रस्तावना में दी गई है. अब हम पाठ देखने वाले हैं. देखो प्यारे बच्चों, यहाँ पर पैराग्राफ दिया गया है. तिसरी घंटा घनघनली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. मतलब यहाँ पर उन्होंने बताया है कि जो तीसरी घंटा बज गई है, बाहर का सम्मिश्र मतलब मिलावट, जितने लोग थे सबका आवाज़ जो आ रही थी, कोलाहल मतलब गोंधळ, वो जो था वो बंद हो गया. उगीचच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेने स्थिर झाल्या. मतलब लोग जो स्टेज के यहाँ पर प्रोग्राम देखने बैठे थे ना, तो यहाँ वहाँ देख रहे थे कि कब प्रोग्राम शुरू होगा, लेकिन अब उनकी नज़रें जो है डायरेक्ट स्टेज पर जाकर रुक गई है. लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे. मतलब लोगों का ध्यान मेरी ओर ही है याची खात्री वाटताच मी गंभीर आवाज़ात बोलायला सुरुवात केली. और जब मुझे लगा कि अब लोग मेरी ओर ही देख रहे हैं तो मैंने बोलना शुरू किया. अब देखो लेखक बोल रहा है, सभ्य स्त्री पुरुष हो. उन्होंने कहा है लोगों को सभ्य स्त्री पुरुष हो. माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे. तो मेरा जो ये कार्यक्रम है, पहली बार मैं ये कार्यक्रम कर रहा हूँ. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे.
तो आपके चरणों में मैं ये कार्यक्रम सादर कर रहा हूँ। मुझे बहुत खुशी हो रही आहे. आपण शांतपणे या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. तो आप शांति से क्या करो, इस कार्यक्रम को देखो. अशी आपल्याला नम्र विनंती करून, ऐसे मैं आपको विनंती करता हूँ. मी कार्यक्रमाला सुरुवात करतो और मैं कार्यक्रम शुरू कर रहा हूँ. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात, मतलब आज का जो कार्यक्रम है उसकी जो शुरुआत है वो जो है कौन करने वाले हैं, ये यहाँ पर बताना चाहते हैं. शिरीष भागवत, कोणाची याने होणार होती, शिरीष भागवत यांच्या फिडल वादनाने होईल. आता फिडल वादन म्हणजे काय, हा एक पाश्चिमात्य वाद्य प्रकार आहे, त्याने ही होणार होती. हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे. अभी ये जो विद्यार्थी है मेरे यहाँ पर नया नया जो मतलब आया है. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे. नवखा म्हणजे काय, नवीन. मुसाफिर म्हणजे काय, प्रवासी. मतलब कला के इसमें नया मुसाफिर है. हे लक्षात घेऊन, ये ध्यान में लेते हुए आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे. तो आप जो है उसकी होशियारी का जो है तारीफ करें. ही विनंती, ऐसे मैं आपसे रिक्वेस्ट करता हूँ. एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. इतना बोलकर मैंने शिरीष की ओर देखा. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. मुझे इस लड़के से बहुत डर लग रहा था. खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता. अगर मेरे मन से पूछो तो मुझे ये कार्यक्रम शिरीष को नहीं देना था. कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील. खराब करने यानी बदनामी करेल, याची मला खात्री होती. तो ऐसा मुझे पूरा विश्वास था कि ये मेरे विद्यालय का नाम खराब कर सकता है. म्हणून मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. इसीलिए मैं उसको कार्यक्रम देना नहीं चाहता था. तो ये हम दूसरा पैराग्राफ देख रहे हैं. मी शिरीषकडे पाहिले. मैंने शिरीष की ओर देखा. त्याच्या चेहऱ्यावर, उसके चेहरे पर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला. तो वो उस प्रतिबिंबित होने मतलब दिखाई देना. तो उसके चेहरे पर दो चीज़ें दिखाई दे रही थी ना, डर दिखाई नहीं दे रहा था और आत्मविश्वास दिखाई दे रहा था. पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही. अवसान यानी ताकत. मैं जान रहा था कि इसमें अभी दिखा रहा, इसके चेहरे पर दिख रहा है कि डर नहीं है, आत्मविश्वास, लेकिन वो ज़्यादा देर तक नहीं रह सकता था. ये मी ओळखून होतो, ये मैं पहचान कर था. पडदा वर जाऊन बाहेरचा श्रोतावृंद नजरेला पडताच त्याचा धीर सुटेल याची मला खात्री होती. खात्री असणे, विश्वास असणे. श्रोतावृंद म्हणजे काय, तर ऐकणारा समूह, म्हणजे जो ऐकण्यासाठी इथे बसलेला होता तो समूह, त्याला आपण म्हणतो श्रोतावृंद. मग हा जो नजरेला पडताच काय होणार होता, त्याचा धीर सुटणार होता याची लेखकाला खात्री होती. शिरीषने खून करताच मी पडदेवाल्याला इशारा केला. आता शिरीषने इशारा, खून करणे म्हणजे इशारा करणे. त्याने आपल्या डोळ्याने सांगितलं की मी तयार आहे म्हणून. उसने बताया कि मैं तैयार हूँ. तो उन्होंने पर्दे वाले को बताया कि अब पर्दा हटा दो. आणि पर्दा झरझर वर गेला और पर्दा वहाँ से हट गया. फूटलाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यावर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. अब उसने आंखें बंद कर दी. क्यों बंद कर दी, क्योंकि फूटलाईटचा झगझगीत यानी तेजस्वी जो प्रकाश था वो उसके आँखों पर आ गया, इसीलिए उसने आंखें बंद कर दी. त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला संबंध श्रोतावृंद दिसला. अब थोड़ी देर बाद उसको आँखों को आदत हो गई उजाले की, तो उसको कौन दिखाई देने लगे, श्रोतावृंद दिखाई देने लगे. आणि त्या क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. और उसी समय जो है उसके चेहरे पर जो चलबिचल होणे, मन अस्वस्थ होणे, तर हे जे मन अस्वस्थ झालं होतं हे चेहऱ्यावर त्याचा दिसू लागलेलं होतं. तो गडबडून गेला आहे हे मी ओळखले. अब देखो उसको डर लग रहा, ये मैंने जाना. त्याला आता सावरून धरणे शिक्षक नात्याने माझे कर्तव्य होते. अब उसे संभालना एक शिक्षक का कर्तव्य था. मी तंबोऱ्यावाल्याला व तबलेवाल्याला खून केली. खून करणे मतलब इशारा करणे. मैंने तबले वाला और तंबोरे वाले को इशारा किया. तंबोऱ्याचा धीर गंभीर आवाज़ घूमू लागला और वैसे वो तंबोरा बजाना शुरू हुए. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले.
तो शिरीष ने आंखें बंद कर ली और किसी को याद कर रहा है। व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हावून गेला और जैसे पहले उसके अंदर आत्मविश्वास था वैसे ही उसमें आत्मविश्वास जो है दिखाई देने लग गया। हलकेच त्याने षडज लावला। एक 10 ते 12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोग शांत बसले। अब उसने क्या किया है, शुरुआत की है तो सभी लोग जो है, एक 10-12 साल का लड़का इतनी अच्छी तरह से जो है कर रहा है, ये देखकर लोग शांत हुए। धीमे पणाने शिरीषने भूपरागातील गत वाजवायला सुरुवात केली और आहिस्ता आहिस्ता जो है वो जो है गत बजाने लग गया है। तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही, वही सूर थे, एकदम अच्छी तरह से वो बजा रहा था। तो शांतपणे वाजवू लागला आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला। तो जो है धक्का बसने, मनातून हादरणे। तो मुझे आज तक जितना नहीं मतलब सोच रहा था कि लड़का कुछ नहीं कर पाएगा, लेकिन उसने जो है मुझे मेरे विचारों को क्या कर दिया है, नष्ट कर दिया है और उसने इतनी अच्छी तरह से बजाया है। कानावर विश्वास बसेना, मेरे कान पे विश्वास नहीं था, नजरेवर ही बसेना, ना ही नज़र विश्वास दे रही थी। इस तरह से शिरीष ने जो है सुंदर तरीके से जो है यहाँ पर वादन किया हुआ है। पंचेंद्रिय दगा तर देत नाही ना। अब पंचेंद्रिय म्हणजे कोणते, डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा। म्हणजे हे ऐकल्यानंतर असं वाटू लागलं की मला हे दगा तर देत नाहीत ना, अशी शंका मनाला चाटून गेली। मतलब ऐसे विचार मन को छू गए। माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखीन कोणीही असता तरी त्याच्या मनातही तशी शंका आली असती। मतलब उनके मन में भी शक आता कि सही है चल रहा है या गलत। तुम्हीच सांगा, सुमारे 6 महीन्यापूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला। आप ही बताओ, कुछ 6 महीने पहले शिरीष मेरे विद्यालय में आया। धीटपणे त्याने विचारले, न डरते हुए उसने मुझसे पूछा, आपन का पी जनार्दन। उन्होंने क्या पूछा कि आप पी जनार्दन हैं। मी सुहास्य मुद्रेने होय म्हणतास तो म्हणाला। मैंने हंसते हुए कहा, हाँ मैं ही हूँ। माझे नाव शिरीष भागवत। उन्होंने क्या कहा, मेरा नाम जो है शिरीष भागवत है। घरी श्रीश म्हणतात मला। उसने कहा घर पर मुझे लोग श्री कहते हैं। गाण्याची फार आवड आहे, मुझे गाना बहुत अच्छा लगता है। तुला गाण्याची आवड आहे तर, मैंने सवाल किया कि तुझे गाने का अच्छा लगता है। माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना। अब उसका जवाब क्या था, मुझसे ज़्यादा मेरे पिताजी को अच्छा लगता है। मी शिकलेले फार आवडेल, तो मैं सीखूंगा तो उनको बहुत अच्छा लगेगा। त्याच्या चमत्कारिक उत्तराने मला नवल वाटू लागले। नवल वाटणे, आश्चर्य वाटणे व थोड़ा सा राग ही येऊ लागला और गुस्सा भी आया कि कैसे ये लड़का जवाब दे रहा है। थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, थोड़ा रुक के उसने कहा, मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझी एक अट आहे। अट असणे, शर्त असणे। तो उसने कहा मैं आपके यहाँ पढ़ने आऊँगा, लेकिन मेरी एक शर्त है, मी शिकायला आलो की रोज़ माझ्याबरोबर माझे वडील पण येतील। उसने कहा जब मैं आऊँगा पढ़ने तो मेरे पिताजी भी जो है मेरे साथ आएंगे। वह शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील। आप जब मुझे पढ़ाओगे तो क्लास में ही बैठेगी। आता मात्र मला राग आला, अब मुझे बहुत गुस्सा आया। मी जाणीवपूर्वक हंसत म्हणालो, लेकिन मैं मुस्कुराते हुए कहा, मान्य, मुझे मंजूर है। तुझ्या अटी एकदम मान्य, तुम्हारी सारी शर्तें मुझे मंजूर है, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल। लेकिन तुम्हें क्या करना पड़ेगा, तुम्हें और तुम्हारे पिताजी को यहाँ क्लास में बैठने के लिए कितने देने पड़ेंगे, 50 रुपये, यानी 50 रुपया आपको देना पड़ेगा। तो यहाँ तक हम पैराग्राफ देखे हैं। अब हम देखने वाले हैं शब्दार्थ। आप इस पैराग्राफ को बार बार पढ़ो तो आपके भी ध्यान में आएगा। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर हे शब्दार्थ दिलेले आहेत। कोलाहल, कोलाहल म्हणजे गोंधळ। नवखा मुसाफिर म्हणजेच नवीन प्रवासी। अवसान, अवसान म्हणजेच ताकद। श्रोतेवृंद म्हणजे ऐकणारा समूह। झगझगीत म्हणजेच तेजस्वी। दगा म्हणजेच धोका। सुहास्य मुद्रा म्हणजे सुहास्य म्हणजे चांगले हास्य म्हणजे हसरा चेहरा। वयस्क म्हणजे प्रौढ। म्हणजे अशा ठिकाणी हे शब्दार्थ दिले, तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यायचे। त्यानंतर आपण पाहत आहोत वाक्यप्रचार व त्याचे अर्थ। आता या ठिकाणी पहा वाक्यप्रचार व त्याचे अर्थ। पहिला वाक्यप्रचार आहे, सादर करणे,
कार्यक्रम करणे, सादर करणे, कार्यक्रम करणे, म्हणजे याला आपण प्रस्तुत करणे सुद्धा म्हणू शकतो. आस्वाद घेणे, गोडी चाखणे, नाव खराब करणे, बदनामी करणे, इशारा करणे, खून करणे, धीर सुटणे, आत्मविश्वास गमावणे, मनात चलबिचल होणे, मन अस्वस्थ होणे, सावरून धरणे, आधार देणे, डोळे मिटून ध्यान करणे, चित्त एकाग्र करणे, धक्का बसणे, मनात हादरणे आणि दगा देणे, धोका देणे, शंका मनाला चाटून जाणे, आत्मविश्वास निर्माण होने. तो ये सारे जो वाक्य प्रचार और उसके अर्थ दिए गए हैं, इसे देखना है आपको और आपको इसके आधार पर एक वाक्य बनाना है. सभी जो शब्द दिए गए ना, उन सभी के आपको क्या करने हैं, पहले आप जो है वाक्य प्रचार लिखोगे, फिर उसका अर्थ लिखोगे और आप एक स्वयं एक वाक्य बनाओगे और उसको अपने नोटबुक में लिखना है. इन सब चीज़ों को आप लिखोगे. और अभी हम देख रहे हैं परीक्षा में किस तरह से हमें प्रश्न पूछे जाते हैं. आता लक्षात येईल तुमच्या, बघा या ठिकाणी दिलेले प्रश्न. पहिला, योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा. मतलब यहाँ पर आपको कुछ पर्याय दिए हैं, उसमें से आपको पर्याय चुनने हैं और इसके आगे लिखने हैं. अभी 1 नंबर पर दिया है, लेखकाला शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता कारण. मतलब लेखक को शिरीष को कार्यक्रम देना नहीं था. तो इसे 4 कारण दिए हैं, इसमें से एक ही कारण जो है सही कारण है, तो उसे हमें देखना है. देखो पहिला प्रश्न पुन्हा एकदा वाचूया. लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता कारण तो नुकताच शिकायला आला होता. वो मतलब पढ़ने आया था अभी अभी. त्याला वाद्य वाजवता येत नव्हते, उसे बजाना नहीं आता था. तिसरा था, नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती. चौथा है, तो कलेच्या प्रांतातला नौखा मुसाफिर होता. ऐसे ये 4 पर्याय दिए हैं. तो आप पैराग्राफ में पढ़ोगे तो आपको यहाँ की लाइन दिखाई देगी, नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती. हा जे वाक्य आहे तुम्हाला कारणच्या पुढे लिहायचं आणि जे लिहिलेलं वाक्य है, जो वाक्य लिखने के बाद क्या करोगे, उसके नीचे अंडरलाइन करोगे. नंबर 3 का लिखोगे, नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती आणि याच्या खाली काय करायचं, अंडरलाइन करायची आहे. दुसरं पहा, दुसरं वाक्य दिले, स्टेजच्या पुढे बसलेल्या प्रेक्षकांचा आवाज थंडावला. अभी जो स्टेज के पास प्रेक्षक बैठे थे उनका आवाज़ जो है धीमी हो गई. अब इस कारण क्या है, कारण यहाँ लिखना है. निवेदिताने विनंती केली, जाहीर कार्यक्रम सुरू झाला, 3री घंटा वाजली, लोकांचे लक्ष केंद्रित झाले. तर आपल्यामध्ये इथे पण पहा, 3ऱ्या नंबरवर 3री घंटा वाजली. जैसे ही 3री घंटा बज गई, लोग जो है लोगों का आवाज़ जो है शांत हो गया. म्हणजे आपण या ठिकाणी कारणमध्ये लिहिणार आहोत 3री घंटा वाजली आणि त्याच्या खाली अंडरलाइन करणार आहोत. त्यानंतर पहा, दुसऱ्यामध्ये दिलेला आहे, चौकट पूर्ण करा. या ठिकाणी फिडल वादकाचे नाव, म्हणजे या ठिकाणी जो कार्यक्रम चाललेला त्याच्यामध्ये फिडल वादक होता, तो कोण होता, शिरीष भागवत. या म्हणजे या ठिकाणी तुम्हाला चौकटीमध्ये ये जो चौकोन दिया है, इसमें जो फिडल वादक है उसका नाम लिखोगे. तो इसका नाम कौन क्या है, शिरीष भागवत ये नाम है. देखो प्यारे बच्चों, अभी यहाँ पर मैंने आकृति दी है, उस आकृति में आपको लिखना है. ही आकृति दिलेली आहे, या आकृतीमध्ये तुम्हाला लिहायचे पंचेंद्रिय लिहा. मग या ठिकाणी तुम्हाला 5 दिलेले आहेत गोल, तर त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ये 5 गोले दिए है, उसमें लिखना है. पंचेंद्रियमध्ये आपण आधी पाहिलेलं, तुम्हाला ज्याला पॅरेग्राफ शिकवलेला तेव्हा मी सांगितलेलं, डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा ही आपली काय पंचेंद्रिय आहेत. मग तुम्ही असं एकेका गोळ्यामध्ये लिहायचं आहे. काय काय लिहिणार, डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा, अशा प्रकारे 5 इंद्रियांची तुम्ही नावे लिहिणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो पाठ वाचला त्याच्यामध्ये आपण पाहिलं की शिरीषला जे आहे वाद्य वाजवताना कशा प्रकारे मनामध्ये विचार सुरू होते, त्यानंतर जे त्यांचे गुरु होते त्यांच्या मनामध्ये कशा प्रकारचे विचार सुरू होते आणि वाद्य वाजवल्यानंतर काय प्रसंग घडून आला, हे सर्व आपण या पॅरेग्राफमध्ये पाहिलेले. ह्याची प्रश्न उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. पॅरेग्राफ सतत वाचन करा, प्रश्न उत्तरं लिहा. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागामध्ये. नमस्कार.